जय ख्रिस्त सर्वांना. प्रियजनो, मी धन्यवाद म्हणतो या चालू दिवसामध्ये जे आपण सर्व प्रभूचं वचन ऐकण्यासाठी वेळ काढत आहात. मी विशेष त्यांचे धन्यवाद म्हणतो जे 6 सबस्क्रायबर आता मागील दिवसांमध्ये माझ्याशी जुडले आहेत. मला माहीत नाही ते कोण आहेत, परंतु मी त्यांना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये धन्यवाद म्हणतो. देवाचे प्रियजनो, आजचं जे शास्त्रवचन आहे ते शास्त्रवचन आज आपण जरा समजून घेऊया. एका खड्ड्यामध्ये 2 बेडकं पडले होते आणि पडलेल्या स्थितीमध्ये असताना आजूबाजूला काही दुसरे बेडूक येऊन उभे राहिले आणि ते असं म्हणत होते की तुम्ही यातून बाहेर पडू शकत नाही. आणि ते कितीतरी वेळेस तसं बोलत असल्यामुळे झाला त्याचा परिणाम असा की त्या दोघांपैकी एक जो बेडूक होता त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करणं, आपला जो बाहेर पडण्याचा जो काही प्रयत्न होता तो थांबवून टाकला. परंतु त्यापैकी जो दुसरा होता त्याने तो प्रयत्न आणखीन जोराने चालू केला, आणखी वेगाने तो त्यावरती प्रतिक्रिया देऊ लागला, आणखीन चांगल्या रीतीने तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. सरते शेवटी असं झालं की तो जो दुसरा बेडूक होता तो त्या खड्ड्याच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर ज्यावेळेस हे बाकीचे सर्व बेडकं त्याला बोलू लागले, अरे आम्ही तर एवढं जोरजोराने म्हणत होतो, ओरडत होतो का तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, तू बाहेर कसं काय आला. त्यावेळेस तो बेडूक बोलला, काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हा सर्वस्वी निर्णय माझा आहे. तुम्ही जे काही बोलत होता ते मला ऐकायला येत नव्हतं. देवाचे प्रियजन हो, जगामध्ये जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपलं खच्चीकरण करतात, आपल्याला निराश करतात, आपल्याला नाराज करतात, आपल्याला खिन्न करतात. आणि अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा का नाही, त्या गोष्टींना कसं ऐकायचं आणि कसं सोडून द्यायचं ते सर्वस्व निर्णय आपला आहे. बायबलचं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, 1 शमूएल आणि त्याचा 17 अध्याय त्याचा 11 वचन, पवित्र शास्त्र असं सांगतं त्या ठिकाणामध्ये का त्या गल्ल्याताचे ते शब्द ऐकून जो गोल्यात यायचा आणि जवळजवळ 40 दिवसापर्यंत सकाळ संध्याकाळ तो यायचा आणि इस्रायल लोकांना तो अपशब्द बोलायचा आणि जे काही तो त्यांना बोलायचा त्या सर्व गोष्टींना ऐकून बायबल असं सांगतं 1 शमूएल 17:11 मध्ये की शौल आणि इस्रायल हे यांचं सर्वांचं धैर्य खचून जायचं आणि त्यांना भीती वाटायची, ते घाबरे व्हायचे. देवाचे प्रियजनो, या ठिकाणी हा शौल राजा आहे आणि बायबल असं सांगतं की तो जे हे शब्द त्या गोल्याताचे ऐकायचा त्यावेळेला त्याला भीती वाटायची आणि त्यावेळेस त्याचं धैर्य, त्याचं जो हिंमत होती ती सर्व जबाब देऊन टाकायची आणि तो त्याला शक्ती नसल्यासारखं म्हणजे एकदम तो गहाळ पडून जायचा, त्याला भीती वाटत होती. देवाचे प्रियजनो, जे शब्द गल्ल्याताचे तो ऐकत होता त्या शब्दांचा परिणाम त्याच्या जीवनावरती असा होत होता की जे काही तो करण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी निश्चय केलेला असेल ते सुद्धा त्याला करता येत नव्हता. तो लढायला जरी सज्ज होत होता तरी देखील त्याला लढाईसाठी मैदानात उतरायची त्याला भीती वाटत होती. का? कारण की ते शब्द ज्यावेळेस तो ऐकत होता त्यावेळेस त्या शब्दांमुळेच त्याचं खच्चीकरण होत होतं. दावीद त्या ठिकाणी आला, दाविदाने ते शब्द सर्व ऐकले. आता बायबलचं वचन असं सांगतं की दाविदाने ज्यावेळेस ते सर्व शब्द ऐकले त्यावेळेस दावीद म्हणाला, या पलिष्ठ्याला मी मारून टाकेन आणि या पलिष्ठ्याला याचं शिर जे आहे ते त्याच्या धडावरती राहू देणार नाही आणि जर मी असं करतोय तर मला काय मिळेल. त्यावेळेस त्याला काही इनामांच्या गोष्टी सांगण्यात आल्या. शौलासंगती त्याची भेट करून देण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतो की गल्ल्यात आणि शौल दावीद हे दोघं जण मैदानावरती होते आमने सामने आणि सरते शेवटी लढाईचा शेवट असा होता की गल्ल्याताचा वध हा दाविदाच्या हाती झाला. माझ्या देवाचे प्रिय लोक, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याच गल्ल्याताचे शब्द दाविदाने ऐकले आणि तेच शब्द शौलाने देखील ऐकले. परंतु या दोघांनी कशा प्रकारे ते घेतले यावरती आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण मार्क सुवर्तमान आणि त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 23 आणि 24 वचन वाचतो, त्या ठिकाणामध्ये असं लिहिलेलं आहे, कोणाला ऐकावयास कान आहे तर तो ऐकू.
पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. हालेलुया. येशू ख्रिस्त ही शिकवण देत आहे. तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. खरोखर या जगामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात त्या कशा आपल्या जीवनावरती परिणाम करतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या गोष्टींना कसं आपल्याला घ्यायचंय हे सर्वस्वी निर्णय आपल्यावरती आहे. बरेचसे लोक असतील ते तुम्हाला निराश करणारे, खच्चीकरण करणारे शब्द बोलू शकतात, परंतु त्या शब्दांना आपल्याला घ्यायचंय कसं, सोडून द्यायचंय कसं, त्यांना आपल्या जीवनात लागू कसं करायचंय किंवा त्या शब्दांना आपल्या जीवनापासून दूर कसं जुगारून द्यायचंय ते सर्वस्वी निर्णय आपल्या हातामध्ये. त्यांचं सर्वांचं सकारात्मक नकारात्मक जो काही प्रभाव होणार आहे तो सर्व आपल्या ऐकण्यामुळे होणार आहे. आपण त्याला कसं ऐकून घेतो, आपल्या जीवनामध्ये कसं त्याचं लागूकरण करून घेतो. देवाचे प्रियजनो, या ज्यावेळेस मार्क आणि 5 अध्याय आणि त्याचं जर आपण 35-36 वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला याईराची मृत मुलीच्या विषयामध्ये काही गोष्टी पाहायला मिळतात. ज्यावेळेस 12 वर्ष शरीरात पीडा असलेल्या स्त्रीला ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की ती स्त्री येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला स्पर्श करण्यामुळे बरी झालेली आपण पाहतो. आणि त्याच सर्व वेळेमध्ये बायबल असं सांगतं की याईराच्या मुलीला जे बरं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुढे चालला होता, त्याला विलंब झाला आणि सरते शेवटी या ठिकाणी आपण 35-36 वचनामध्ये असं पाहतो, तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास कशाला देता. परंतु यानंतर येशू ख्रिस्ताची जी प्रतिक्रिया होती ती पहा काय. परंतु येशू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. देवाचे प्रियजन, येशू ख्रिस्त स्वतः ज्या नकारात्मक गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचत होत्या, ज्या त्याच्या कानापर्यंत आल्या होत्या, त्या गोष्टींना घ्यायचं कसं, सोडून द्यायचं कसं, हे सर्वस्वी निर्णय येशू ख्रिस्ताने या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे. देवाचे प्रियजन, हे जीवन जगत असताना तुमचं खच्चीकरण करण्यासाठी, हतोत्साहित करण्यासाठी, निराश करण्यासाठी, खाली ओढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभोवती आपल्या कानावरती येत असतील, आदळत असतील, आपल्याला ऐकायला मिळत असतील. त्या किती घ्यायच्या आणि कशा घ्यायच्या आणि कशा सोडून द्यायच्या हा सर्वस्वी निर्णय आपल्या हातामध्ये. त्या बेडकासारखं आपण केलं पाहिजे जसं त्याने केलं. देवबापकर हे वचन आपल्या प्रत्येकाच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरो. प्रभूची कृपा आणि शांती आपल्या प्रत्येकांसोबत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.